शेवग्याची शेंग बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे तेलामध्ये राई, जिरं, कांदा, टोमॅटो छान मिक्स करून परतवून घेऊ. त्यामध्ये टाकणार आहोत हळद, गरम मसाला पावडर आणि धणे पावडर छान टाकून मिक्स करून घेऊ. मीठ टाकू आणि छान टोमॅटो नरम होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊ. छान टोमॅटो परतवून झाला त्यामध्ये आपण शेवग्याची शेंग, बटाटा आणि मुगाची डाळ हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे ते टाकू आणि छान मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. छान मिक्स करून घेतलं की त्यामध्ये पाणी टाकणार आहोत, म्हणजे डाळ बटाटा छान शिजला गेला पाहिजे. उकळ आली की त्या शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि छान भाजी शिजवून देऊया. झाकण ठेवून देऊ. झाकण ठेवून झालं की भाजी छान शिजली जाईल. आता छान भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. डाळ पण गाळ झालेली आहे, बटाटाही शिजला गेला आहे. आता त्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेऊया भाजी. आणि आपण मसाला टाकला नव्हता भाजीत, त्यामुळे आपण भाजीला वरून मसाला तेलामध्ये छान परतवून त्यात ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा रंग आलेला आहे आणि गरमागरम भाजी सर्व करूया. थँक्यू. तुम्हाला माझ्या चॅनल आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.